बेळगाव शहरासह ग्रामीण भागात सोमवारी म्हणजेच तारीख 29 जून रोजी वटपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। सकाळपासूनच सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी करत पूजा अर्चा केली। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटवृक्षाची पूजा करतात। सावित्री सत्यवानाच्या कथेनुसार या व्रताला विशेष महत्त्व असून वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून धागा गुंडाळण्याची प्रथा आहे। बेळगाव शहरातील विविध भागांमध्ये तसेच उपनगरांमध्ये सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक साडी दागिने परिधान करून समूहाने पूजा केली। मंदिर परिसर आणि वडाच्या झाडाजवळ धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। काही ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन व्रतकथा ऐकल्या आणि आरती करून प्रसाद वाटप केले। ग्रामीण भागात ही वटपौर्णिमा तितक्याच भक्तिभावाने साजरी करण्यात आली। गावोगावी महिलांनी वडाच्या झाडाखाली एकत्र येत पूजा केली। अनेक ठिकाणी सामूहिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यंदा सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेसाठी शुभ मुहूर्त असल्याने मोठ्या संख्येने महिलांनी सकाळीच पूजा उरकली। एकूणच शहर आणि ग्रामीण भागात वटपौर्णिमेचा सण श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला। या निमित्ताने स्त्रियांनी आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करत संस्कृतीची परंपरा जपली। मी स्वाती कुमार भागानगरे। आज कृष्ण पक्ष मधली पौर्णिमा, त्यालाच आपण वट सावित्री असंही म्हणलं जातं। ही कथा आहे सत्यवान आणि सावित्रीची। तर ही कथा चालू झाली होती जेव्हा सावित्री ही एका राजघराण्यातली मुलगी होती। तिला तिचा पती निवडण्यास तिच्या घरच्यांनी पूर्ण मुबलक दिली होती, म्हणून तिने राजकुमार म्हणून सत्यवानाची निवड केली। सत्यवानाची निवड झाल्यानंतर ज्यावेळेस तो पूर्ण 3 दिवस दारात होता, त्यावेळेस तिने यमाला सांगितले होते की मी त्याच्यासाठी जे काही होईल ते शक्य करण्यास तयार आहे, पण फक्त त्याचे प्राण वाचले पाहिजे। मग तिने आपण वटाचीच का पूजा करतो, कारण जेव्हा सत्यवानाचे प्राण वाचवले गेले ते प्राण फक्त वटवृक्षाखाली वाचवले गेले, म्हणून या दिवशी वटाची पूजा केली जाते। आणि याच दिवशी असं म्हणलं जातं की 7 जन्मी हाच नवरा मिळावा, म्हणून या दिवशी खास करून सुवासिनीने पतीच्या रक्षणासाठी ही पूजा केली जाते। आज वटपौर्णिमा आहे। ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे सत्यवान आणि सावित्रीची ही कथा आहे। जेव्हा सत्यवानाचे प्राण गेले होते तेव्हा सावित्रीनं यमराजांकडे हट्ट करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी खूप विनंत्या केली, खूप परीक्षा घेतली। जर सत्यवानाचे प्राण त्यांनी नाही दिले तर मलाही सोबत घेऊन जा असं ती म्हणाली। त्यावेळेला तिचा अजून वेळ आला नव्हता, त्यावेळेला तिला घेऊन जाता आलं नाही, म्हणून यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत मिळवून दिले। असं म्हणतात की ह्या वडाची पूजा, ह्या वडाच्या झालीच त्याचे प्राण जात होते, त्यावेळेला सत्यवानाला तिने वाचून घेतली, म्हणून वडाची पूजा करतात। म्हणून प्रत्येक स्त्री आपल्याला जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून ही पूजा करते।